नमस्कार. मी अंतरपाट. या दोघांच्या मध्ये जो उभा आहे तो मी अंतरपाट. आज मी तुम्हाला या दोघांची एक छान अशी गोष्ट सांगणार आहे. आज साखरपुडा झाल्यानंतर शुभम आणि किरण पहिल्यांदाच एकमेकांना भेटणार आहे. हा आहे शुभम, आपला नवरदेव. ह्या आल्या आपल्या नवरीबाई. आज शुभमला भेटायचं आहे ना. पहा तर कशा नटून थटून आलेल्या आहेत. खूपच उशीर झाला. दीदी गाडी घेऊन गेलते ना, त्याच्यामुळे थोडं लेट झालं मला. त्याच्यामुळे काय करून आले. ठीक आहे. काय कॉफी? कोल्ड कॉफी चालेल. दादा 2 कोल्ड कॉफी घ्या बरं. कॉफीने सुरुवात तर गोड झाली, पण एकमेकांच्या मनातील भावना ओठांवर काही आल्या नाही. काय मग कसं वाटलं स्थळ आमचं? छान वाटलं. अरे वा, शुभमने तर मुद्द्यालाच हात घातला. घरचं नाही आवडतं. तुम्ही सेटल आहात तुमच्या लाईफमध्ये. तुमचं घरचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं आवडलं. किरणच्या माईंना शुभमचा स्वभाव खूप आवडला. शिवाय माईंना शुभमच्या घरच्यांचा मन मोकळेपणा, प्रेमळ स्वभाव खूप भावला. त्यामुळे किरणनेही शुभमला होकार दिला. मग हळूच शुभमने किरणला तिच्या घरच्यांविषयी विचारले. या प्रश्नावर मात्र किरण भावूक झाली, कारण की किरण लहान असतानाच तिच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता. 5 निरागस मुली आपल्या बायकोच्या पदरात टाकून ते काळाच्या पडद्याआड गेले. किरणने शुभम समोर आपले मन मोकळे केले. सुरुवातीला एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या माईंनी काही कौटुंबिक कारणामुळे विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. माईंनी शेती व छोटे मोठे उद्योग करून या 5ही मुलींचे उत्तमरित्या संगोपन केले. उच्च शिक्षण आणि उत्तम संस्कार देऊन माईंनी 5ही मुलींचे आयुष्य घडविले. सर्व मुलींना उच्च शिक्षण देऊन थोरल्या 4ही मुलींची लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिली. आता 4ही मुलींचा संसार अगदी सुखात चालू आहे. आज त्यांच्याच घरातील सर्वांची लाडकी किरणचं लग्न आहे. आज घरातील वातावरण कसे आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले आहे. हे सर्व सांगत असताना किरणचे मन भरून आले. हातावर हात ठेवत शुभम तिला धीर देत म्हणाला, ठीक आहे, काही काळजी करू नकोस. आता मी आहे तुझ्यासोबत. तुझे सगळे दुःख माझे, माझं सुख सगळं तुझं. शुभमच्या शब्दांनी किरणला आधार वाटला. तिने अलगद शुभमला त्याच्या आयुष्याविषयी विचारले. अचानक केलेल्या प्रश्नाने शुभमला काय बोलावे हे सुचेना. पण थोड्याच वेळात त्याने स्वतःला सावरले आणि तो बोलू लागला. आमची आजी तर एवढी स्ट्रिक्ट होती ना. अरे बापरे, शुभमने तर त्याच्या जन्माआधीपासूनचीच गोष्ट सांगायला सुरुवात केली. शुभमच्या आजीचा स्वभाव फार कडक. सर्वजण तिला घाबरूनच असायचे.
जेव्हा त्यांना कळालं की शुभमची मम्मी बाळाला जन्म देणार आहे, तेव्हा मात्र त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण झालं भलतंच. दारी आलेल्या एका भविष्यवाल्याने त्यांना सांगितलं, शुभमच्या मम्मीच्या पोटी कन्यारत्न जन्म घेणार आहे. यावेळी मात्र त्यांचा चेहरा पडला. काय करावं त्यांना सुचेना. त्यांनी देवाचा धावा केला. देव पाण्यात ठेवले. येता जाता त्या देवाला विनंती करत होते की बाबा, माझ्या सुनेच्या पोटी मुलगाच येऊ दे. मात्र या गोष्टीचं टेन्शन शुभमच्या मम्मीनं फार घेतलं. उठता बसता नेहमी त्यांना सासूबाईचे वाक्यच आठवायचे. सासूबाईंनी त्यांची खूप काळजी घेतली, पण मुलगाच हवा हे वाक्य नेहमी असायचं. आणि तो दिवस उजाडला. तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. शुभमचे वडील कामानिमित्त पुण्यात गेले होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, अनंत चतुर्दशी दिवशी पुण्यात किती गर्दी असते. शुभमचे पप्पा ट्रॅफिकमध्ये अडकले. ते काही हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचू शकले नाही. डिलिव्हरीची सर्व तयारी झाली. सगळेजण टेन्शनमध्ये बसले होते. सासूबाई मात्र देव पाण्यात ठेवून होत्या. आणि एकदाचा बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काही वेळाने नर्सबाई हातात बाळाला घेऊन आली आणि सासूबाईच्या हातात देत म्हणाली. तशी शुभमची आजी घाबरली. तिला काय करावं सुचेना. हे पाहून नर्स स्वतःला सावरत पेढे वाटा पेढे. आत्ता मात्र आजीबाईंना आकाश ठेंगळ झालं. काय करू आणि काय नको असं झालं. हा प्रसंग शुभमच्या जन्माचा. पहिलंच अपत्य. इकडून वडील ही मोठे आणि तिकडून आई ही मोठी. त्यामुळे शुभमचे इतके लाड झाले म्हणजे तुम्हाला सांगतो, शुभम 10 ते 15 दिवसाचा असेल तेव्हा त्याच्या 6वीत असलेल्या मामाने त्याच्या पायाचे माप घेऊन कोल्हापुरी चप्पल शिवून आणले होते. म्हणजे शुभमला सर्व गोष्टी वेळेच्या आधी मिळत होत्या. खूप लाडात वाटला शुभमचे इतके लाड झाले की त्याची आई म्हणते, लहानपणी शुभम माझ्या वाट्यालाच यायचा नाही. नेहमी कोणी ना कोणी त्याला उचलून घेतलेलंच असायचं. शुभम वाढत होता. कधी आजी सोबत, कधी मामाच्या गावी. त्याला वेगवेगळे संस्कार मिळत होते. शुभमच्या आयुष्यात 6च्या पाड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. याच 6च्या पाड्यासाठी त्याने बऱ्याच वेळा आईचा मार देखील खाल्लेला आहे. त्याची आत्या, तिला वाटायचं की शुभमचे गणित आणि इंग्लिश हे विषय एकदम पक्के असावे. आत्यांनी त्याच्याकडून करून घेतलेला गणित व इंग्लिशचा सराव आजही त्याच्या लाखो करोडोच्या व्यवहारामध्ये मदतीला येतो. लहानपणी शुभमला मिलिटरीत जावं असं वाटत होतं, पण जसं वय वाढेल तसं त्याची आवडही बदलली. पुढे जाऊन त्याने डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केले. त्यानंतर तो कामाला लागला. 4 पैसे मिळू लागले. शुभमचे वडील त्याच्यावरती खुश होते. घरीही आनंदाचे वातावरण होते. पण म्हणतात ना, देवाच्या मनात काही वेगळंच असतं. दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं. करोनाचा काळ, जगावरच संकट आलं होतं. शुभम व त्याचे कुटुंब थोडेसे सावरले होते. पण अचानक एके दिवशी काय नाही, कोणाची नजर लागली वडिलांना आणि अचानक त्यांना पॅरलेसचा अटॅक आला. पॅरलेसचा अटॅक आल्यानंतर ते कमीत कमी 10 ते 15 दिवस आयसीयूमध्ये होते. तिथून ते खूप सावरले. आम्ही पण खूप त्यांना ते म्हणायचे, ह्या दवाखान्यात जायचं, त्या दवाखान्यात जायचं. आम्ही तिकडं प्रत्येक ठिकाणी गेलो. ते आणखी 2 महिन्यात चालायला लागले सगळ्या गोष्टी. थोडासा त्यांचा हात फक्त राहिला होता. तिथून त्यांनी सगळं पूर्णपणे सावरलं स्वतःला. 6-7 महिने असेच गेले आमचे सगळे, व्यवस्थित खाऊन पिऊन मजेत धमाल मस्ती करून. 7-8 महिन्याने असा एक दिवस आला. वडिलांच्या मित्राची पूजा होती, तर खूप
मम्मीचं आणि त्यांचं बांधणं चालू होती. तेवढ्यात मी आलो की मम्मी त्यांना सोडत नव्हती. मम्मीला म्हटलं जाऊ दे, खूप दिवस झाले घरात येत, त्यांना जाऊ दे मित्रांसोबत. ठीक आहे. मम्मीचं माझं हे करता करता पप्पांनी मला म्हटले की तुझं लग्न करून टाकायचं बाबा, तुला एक नवरी बघितली आहे. आमची खूप चेष्टा मुश्किली झाली. मग तिथून मी बाहेर गेलो. त्या दिवशी नुकताच माझ्या मित्राचा बड्डे होता, तर मी नुकताच बड्डेला निघालो होतो. तेवढ्यात मला घरून कॉल आला. दवाखान्यात जाऊन पाहिलं तर त्यांना शुद्धच नव्हती, बेशुद्ध पडलं. ते संचितीला घेऊन गेलो. तिथं डॉक्टरांनी माझ्याकडून सगळं, आमच्या दोघा भावांकडून सगळे पेपर लिहून घेतले. मला तर समजून गेलं होतं की असं असं झालं आहे, डॉक्टरांचं नाही. मी त्याच पद्धतीने एवढं हँगओव्हर झालो की मी मामाला कॉल केला डायरेक्ट. त्याच रात्री मामा आला तिथे. तिथून पुढे सगळ्या गोष्टी झाल्या. बॉडीने तर आपण खूप त्रास झाला वडिलांची. डॉक्टर सोडत नव्हते, व्हेंटिलेटर लावलं होतं त्यांना, सगळ्या गोष्टी. म्हणजे खूप विचित्र दिवस होता तो माझ्या आयुष्यातला. हसता खेळता शुभमच्या आयुष्यातला आधारवडच हरपला होता. त्याच्या डोक्यावरचं छत्र निघून गेलं होतं. शुभमला काय करावं काही सुचत नव्हतं. डोळ्यासमोर सतत पप्पांचा चेहरा दिसत होता. त्यांचं ते हसणं, त्यांचं बोलणं, मस्करी करणं, त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण अश्रूंच्या रूपाने शुभमच्या डोळ्यातून वाहत होता. दिवस निघून जात होते. शुभम बरोबर शुभमच्या घरातलेही तुटून पडले होते. आधार असा कुणाचाच नव्हता. सर्वजण दुःखात होते. काय करावं कुणालाच सुचत नव्हतं. आणि एके दिवशी शुभमला जाणवले, मीच रडत बसलो तर घरच्यांचं काय होईल. त्यांनी निर्धार केला. तो उठला आणि त्यांनी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तो सतत व्यस्त राहू लागला. तो घरच्यांसाठी ते सर्व करू लागला जे त्याचे वडील करत होते. हळूहळू त्याने घर सावरले. मला या दुःखातून सावरायला खूप नातेवाईकांनी आणि सगळ्यात जास्त तर माझ्या मित्रांनी मला एवढा सपोर्ट केला. मला माझ्या मित्रांनी घराबाहेर पाडलं. व्यवस्थित सगळ्या कामधंद्याला लागलो. सगळं रुटीन चालू झालं. त्यात एका रिलेटिव्हच्या लग्नामध्ये त्यात तो दिसली. मग तर मी सगळं बहारूनच गेलो. माझं आयुष्य पूर्ण झालं असंच समजून घेतलं. आणि मी घरी गेलो आणि डायरेक्ट मम्मीला सांगितलं की बाबा मला अशी अशी मुलगी आवडली. तर मम्मीने तुमची सगळी चौकशी केली, काय कसं आहे. मग डायरेक्ट तुमच्या घरी कॉल केला की आम्ही पाहिला येतो बाबा. तर मग असं सगळ्या गोष्टी घडल्या आणि आम्ही डायरेक्ट निघालो तुमच्या दिशेने. आणि अशा प्रकारे शुभम आणि किरणच्या कुटुंबियांच्या सहमतीने हे लग्न ठरले. लग्नाआधी भेटून दोघांनी एकमेकांचे सुख दुःख जाणून घेतले आणि त्यांनी जन्मभर एकमेकांचे दुःख वाटून घेण्याचे वचन दिले. अशा या सुंदर डेटची कहाणी मी तुम्हाला ऐकवली. या सुंदर डेट नंतर दोघेही निघालेत आपल्या लग्नाच्या तयारीला. आता काही क्षणातच ते लग्न मंडपात पोहोचतील. तुम्ही तयार आहात ना अक्षता घेऊन?